बिग बॉस मधले सगळे स्पर्धक ठरलेत खोटे आणि वैभव चव्हाणने मागितली सगळ्या महाराष्ट्राची माफी। नेमकं झालंय काय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की बिग बॉस मधली नाती किती बदलत चालली आहेत, म्हणजे किती खोटारडी नाती आहे ती। आणि प्रत्येक जण एकामेकाला भाऊ मानतो, मित्र मानतो, पण ते तसं वागत नाहीत। ते समोर आल्यावर एकामेकांचं मन राखण्यासाठी काहीही लेवलचं खोटं बोलतात। पण आता बिग बॉस संपत आला, पण सुरुवातीच्या एपिसोड मध्ये आणि आजच्या एपिसोड मध्ये खूप बदल आहे आणि खरंच हे पाहून मी खूप शॉक झाले। वैभव चव्हाण आता जेव्हा बिग बॉसच्या घरात आला होता त्यावेळेला त्याने बी टीमची माफी मागितलेली आहे आणि तो म्हटला की मला पक्ष प्रवेश द्या बी टीम मध्ये, आणि बी टीमने त्याला ऍक्सेप्ट केलं, त्याला टाळ्या वाजवून स्वागत केलं। पण याचा आता काय उपयोग? त्यावेळेला रितेश भाऊ सांगत होते की तू अरबाज सोबत खेळू नकोस, तू तुझा इंडिव्हिज्युअल गेम खेळ, तू अरबाज 2 म्हणून खेळतोय। त्यावेळेला त्याची स्वतःची चूक त्याला लक्षात आली नाही आणि जेव्हा तो घराबाहेर गेला त्यानंतर सुद्धा तो अरबाजच्या माघारी खूप वाईट साईड बोललाय। म्हणजे जसं की अरबाजमुळे माझा गेम दिसला नाही, मैत्रीमध्ये मी अरबाजला प्रायोरिटी देत होतो, पण अरबाजची प्रायोरिटी मी कधीच नव्हतो। अरबाजची प्रायोरिटी होती निक्की, त्याला मी खूपदा समजवलं पण आहे, पण तरी सुद्धा त्याने काही निक्कीचा पिछा सोडला नाही, असं वैभवने बाहेरच्या काही इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं। आणि याचा राग आलेला आहे अरबाजला। अरबाज निक्की जवळ आपल्याला हे पण बोलताना दिसला की वैभवने बाहेरून माझ्या अगेन्स्ट खूप बोललो। म्हणजे मुळात अरबाजमुळे वैभवचा खूप मोठा लॉस झालेला आहे। त्याची जी इमेज बाहेर पडली आहे ना ती खूपच खराब पडली आहे। खरं तर तो माणूस म्हणून, त्याचा स्ट्रगल म्हणून त्यानं खूप सहन केलंय आजपर्यंत, पण बिग बॉस मध्ये आल्यामुळे त्यानं फक्त अरबाज सोबत राहिल्यामुळे त्याची इमेज खूप निगेटिव्ह पडली आणि हे त्याच्या बाहेर आल्यानंतर लक्षात आलं। त्यामुळे तो आता परत रिएंट्री झाल्यानंतर तो खूप चांगला वागलाय घरामध्ये आणि त्यानं अरबाजला न बोलता बी टीम मध्ये जाऊन बसला आणि बी टीम त्याने आता फायनली जॉईन केलेली आहे। हा आहे त्याचा बदल। सुरुवातीला तो त्यांच्या अपोजिट मध्ये खेळत होता, अरबाजला जवळ करत होता, आणि आता तो अरबाजला दूर करतोय आणि बी टीम मध्ये जाऊन बसतोय। आणि झाली गोष्ट दुसरी अरबाजची आणि निक्कीची, म्हणजे यांच्याबद्दल तर अख्खा महाराष्ट्र बोलतोय। सुरुवातीला ते कसे होते आणि शेवटपर्यंत त्यांचं काय झालं। म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस ते आले तेव्हापासून त्यांनी एक पेअर बनून राहिले होते। सुरुवातीला मैत्री मैत्री म्हणून आपण त्यांना खूप सहन केलं, पण नंतरच्या काही टप्प्यामध्ये असं आलं की ज्या वेळेस निक्की अभिजित सोबत बसायची त्यावेळेला अरबाजला निक्कीचा खूप राग यायचा आणि निक्कीच्या अगेन्स्ट जे काही अरबाजनं गोंधळ केला होता तो तर पाहून मी खूप शॉक झाले होते की खूप रडला पडला होता की मला हिला माझ्या जवळ येऊ देऊ नका, असं तसं खूप काय काय तो बोलत होता निक्कीच्या विरोधात। आणि त्यानंतर झाला ट्विस्ट, अरबाज लगेचच बदलला आणि निक्की सोबत खेळू लागला। परत तो निक्कीकडे गेल्यामुळे पूर्ण बी टीम आणि पूर्ण घरातले सदस्य शॉक मध्ये होते। मीही खूप शॉक मध्ये होते, कारण आदल्याच दिवशी त्याला इतका त्रास झाला होता निक्कीच्या वागण्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी तो परत निक्कीकडे गेला होता। बरं, हे सगळं झालं आणि तो निक्कीच्या मागे मागे करत त्याने स्वतःच्या गेमची वाट लावली। त्याचा स्वतःचा काहीच गेम दिसला नाही, तो फक्त निक्कीला सेव्ह करण्याच्या नादामध्ये त्याने स्वतःला इविक्शन मध्ये टाकलं आणि तो घराबाहेर गेला। तो घराबाहेर गेल्यानंतर निक्कीची आई आली होती, त्यावेळेस निक्कीच्या आईनं निक्कीला सांगितलं की त्याची ऑलरेडी एंगेजमेंट झालेली आहे, म्हणजे दुबईमध्ये त्यांची कोणीतरी गर्लफ्रेंड आहे म्हणे। आणि त्यावेळेला निक्कीनं जो काही ड्रामा केला रे भाई, की नाही हे नाही होऊ शकत, मी त्याचे कपडे वगैरे फेकून दिले, असं खूप काही तिनं केलं। आणि त्यानंतर आता परत ट्विस्ट आला, त्याची री एंट्री होण्याच्या आधी पुरुषोत्तम दादांनी असं सांगितलं निक्कीला की तो जेवण करत नाहीये वगैरे, तो खूप रडतोय, आणि त्यावर लगेचच निक्कीनं विश्वास ठेवला। यार, तुम्ही इतक्या इंडियन टेलिव्हिजनवर एवढ्या मोठ्या शो मध्ये इतके तुमचे पॉइंट ऑफ व्ह्यू कसे काय चेंज होऊ शकतात ना। म्हणजे एक मिनिटाला त्याला भांडायचं, दुसऱ्या मिनिटाला त्याला जवळ घ्यायचं, तिसऱ्या मिनिटाला तो बाहेर जातोय म्हणून तुम्हाला दुःख होतंय, चौथ्या मिनिटाला तर तुम्हाला त्याचा राग येतो, तुम्ही त्याचे कपडे वगैरे फेकून देताय, मी अरबाजशी कधीच बोलणार नाही, माझ्या फिलिंग्सचा याने खेळ केला वगैरे, असं काही निक्की बोलत होती। आणि आता त्याची री एंट्री झाल्यानंतर निक्की परत त्याच्यासोबत गुलू 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 गप्पा मारायला लागली। या त्यांचा रोमॅन्स काही कालच्या एपिसोड मध्ये संपतच नव्हता आणि मला हे शेवटपर्यंत कळलं नाही की या गोष्टीला बिग बॉस किती फुटेज देतात यार, थांबतच नाही यांचं हे।
मी हे पाहून खूप शॉक झाले. ह्यांची बदलती नाती तर आपल्या सगळ्यांसमोर आहेतच आणि आपण बघूयात, खरंच बघायला खूप मजा येईल की बिग बॉस संपल्यानंतर हे खरंच सोबत राहतात का. कारण मी अरबाजचे काही व्लॉग्स बघितलेत जुने, त्यामध्ये खरंच त्याची दुबईची जी गर्लफ्रेंड आहे ती आलेली होती, तिचा बर्थडे काहीतरी ते सेलिब्रेट करत होते, इतका मी त्यांचा व्लॉग पाहिला. आणि परत तो इंडियन टेलिव्हिजनवर असं सांगतोय की मी तिला सोडले निकीमुळे. आणि हे पाहून मी खूप शॉक झाली. हेच बघू शकता तुम्ही किती नाती बदलली आहे ती. आणि निक्कीचं तर काही बोलायलाच नको. निक्की सगळ्यांना सांभाळतीये तिच्या गेमनुसार. म्हणजे तिला ज्याची गरज आहे ती त्याच्यासोबत गोड बोलते. ज्यावेळेस अरबाज घराबाहेर गेला त्यावेळेस तिला समजलं की आता माझ्याकडे कोणीच नाहीये, तेव्हा ती अभिजित जवळ जायला लागली. अभिजित जवळ तिने चांगला बॉन्ड पण बनवला. आणि मध्येच अभिजितची बायको आल्यामुळे त्यांना ते खूप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले की भाई आम्ही जे करतोय ना ते खूप बरोबर आहे वगैरे. आणि आता ती परत जान्हवी सोबत खेळायला लागली आहे. म्हणजे मागे काही आपल्या इंटरव्ह्यू सेक्शन मध्ये पण आपल्याला असं माहित झालं होतं, रिपोर्टर आले होते तेव्हा त्या दोघी काईट फॅट चालू होती त्यांच्या दोघींमध्ये, बट 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 भांडण चालू होते सगळ्या इंटरव्ह्यू रिपोर्टर मध्ये. रिपोर्टर समोर त्यांचं खूप मोठं भांडण सुरू होतं. आणि आता एपिसोडच्या एंडला त्या परत एकत्र आलेल्या आहेत. म्हणजे काय चाललंय यांचं. खरंच जान्हवी ना पूर्ण निक्की झालेली आहे. आणि जान्हवी बद्दल बोलायला गेलं तर जान्हवी बद्दल अख्खा महाराष्ट्र बोललेला आहे ऑलरेडी आणि आपणही त्यावर खूप बोललोय. जान्हवी सुरुवातीला निक्की सोबत राहायची. निक्की सोबत राहत असताना तिने निक्कीचे काही गुण घेतले, जसं की ती खूप वाईट साईड बोलू लागली लोकांना, खूप जोरजोरात ओरडू वगैरे लागली. तिने पॅडीदादांच्या विरोधात कमेंट केली, वर्षाताईंच्या विरोधात कमेंट केली, म्हणून अख्खा महाराष्ट्र तिच्यावर खूप चिडला होता. आणि तिला शिक्षा पण मिळाली की ती डायरेक्ट जेलमध्ये गेली. म्हणजे जेलमधून ती बाहेर आली त्यावेळेस ती खूप सुधारल्याची नाटकं करत होती. म्हणजे ती बी टीमला परत जॉईन झाली होती, सगळ्या गोष्टी तिथे व्यवस्थित सुरू होत्या. आणि अचानकच आता शेवटी मॅडमने परत रंग बदललेत. आता परत ती निकीकडे गेलीये. मला कालच्या एपिसोड मध्ये असं दिसलं की बेडवर एका साइडला अरबाज आणि निकी बोलत होते. त्यावेळेस निकी अरबाजला म्हटली की मला जान्हवी सुद्धा असंच म्हटलीये की त्याची ऑलरेडी बाहेर दुबईला गर्लफ्रेंड होती वगैरे, आणि तरी तुम्हाला का सांगितलं नाहीस. आणि ही गोष्ट क्लिअर करायला गेला अरबाज जान्हवीकडे किचन मध्ये. त्यावेळेस जान्हवी म्हटली अरे मी तिला सांगत होते की असं काही नाहीये. खरंच तुम्ही जर कालचा एपिसोड मिस केला असेल ना तर प्लीज नक्की बघा, कारण कालला खूप इंटरेस्टिंग गेम झालेत. कारण खूप लोकांनी खूप बॅच विचिंग केली आहे, ते आपल्याला सगळ्यांनाच दिसलंय. आणि जान्हवीच्या बाबतीत तर बोलायलाच नको. आणि त्यानंतर जान्हवी हे सुद्धा म्हणतीये की मी निकीला हे सुद्धा म्हटले होते की जे आपल्या डोळ्याने दिसतं ना त्यावरच विश्वास ठेवायचा, ते तुला काही डोळ्याने दिसलेलं नाहीये त्याच्यामुळे तू त्यावर विश्वास ठेवू नकोस. अगं जान्हवी बाई, तू इतके दिवस तिला हे सांगत होतीस की ऑलरेडी अरबाजची गर्लफ्रेंड आहे, त्याचं रिलेशन आहे, आणि आता अरबाज घरामध्ये आला की जान्हवी लगेचच पलटली. जान्हवी तर पहिल्यापासून मिनिटाला बदलतच आलेली आहे. आणि राहिला विषय अभिजितचा, तर अभिजित विषयी काहीच बोलायला नको. म्हणजे सुरुवातीपासून मला काही पर्सेंट अभिजितचा गेम आवडत होता. तो त्याचे आणि अंकिताचं जे काही भांडण चालू होतं ते मला त्यात पहिले ना अंकिता थोडीफार चुकीची वाटायची, पण आता अंकिता जे काही करते ते 100% खूप बरोबर आहे. कारण अभिजित ना त्यांच्या ग्रुपमध्ये कधी राहिलं नाही, त्याचं अर्ध लक्ष निकीकडे होतं. तो निकीच्या अगेन्स्ट काहीच बोलू शकत नाही. आणि जेव्हा अभिजितची बायको आता मागे आलेली आणि तिनं सांगितलं की तुमचं जे रिलेशन आहे ना ते खूप चांगलं आहे, तुम्ही मित्र म्हणून खूप चांगले प्रेझेंट होत आहे, आणि यामुळे जो काही अभिजित आणि निकी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलेत आणि अभिजित जे काही आता करतोय ना, म्हणजे अंकिता जर अभिजितकडे बोलायला आली, एखादा मुद्दा क्लिअर करायला आली, तर अभिजित असा म्हणते अगं तू मला काय सांगतेस, तू त्यांच्याशी बोल ना, तू त्यांच्याशी बोल ना. अरे अंकिता तुझ्याशी बोलायला आली तर अंकिता त्यांच्याशी का क्लिअर करेल. बरं तरी सुद्धा अंकिता त्यांच्याकडे जाते. अंकिता निकीला तर मी कालच्या एपिसोड मध्ये पाहिलं, अंकिता निकीला डायरेक्ट हे म्हटलीये की बा हा तर माझा ऐकत नाही, त्या मनाने निदान तू तरी ऐकून घेतेस तर हे ऐक, हे असं असं झालेलं आहे वगैरे वगैरे. तिने गोष्टी निकी सोबत क्लिअर केला, पण अभिजित स्वतःच्या अंगावर काहीच घेत नाही. आणि ही गोष्ट मी 100% सांगू शकते की अभिजित निकीला घाबरतो. हो, अभिजित निकीला घाबरतो, हे क्लिअर आहे. आणि राहिला विषय डीपी दादाचा, तर डीपी दादांचा गेम ना मला पहिल्यापासूनच खूप आवडलाय. म्हणजे ते याच विषयावर बोलतात ज्या विषयावर बोललं पाहिजे, त्याच विषयावर ते बोलतात, त्यामुळे मला ते खूप आवडतात. आणि त्यांचा गेम सुरुवातीला खूप वीक होता, पण ते ज्या स्टेप बाय स्टेप त्यांनी जे टास्क कम्प्लीट केलेत आणि त्यांचा फॅन फॉलोइंग खूप आहे त्याच्यामुळे ते आज इथपर्यंत टिकून आहेत. पण मध्ये मध्ये ना ते कुठेतरी चेंज झाले होते. ते ना
ते ना वैभव सोबत बसू लागले होते. त्यांना ना वैभव सोबत गॉसिप करायची होती. त्यांचा वैभवचा चांगला त्यांना स्ट्रॅटेजी बनवायची होती. पण मध्येच वैभव बाहेर गेल्यामुळे ते परत बी टीम मध्ये घुसले. ना तर त्यांना त्यावेळेस बी टीम सोडायची होती असा त्यांचा पॉइंट होता. ते बोलले सुद्धा होते की बी टीम मध्ये असल्यामुळे मला माझे मुद्दे मांडता येत नाहीत वगैरे खूप बोलले होते. पण परत ते आता बी टीम मध्ये गेलेत कारण त्यांच्यासोबत कोणीच राहिलेलं नाहीये. आणि राहिला अंकिताचा विषय, तर अंकितांना स्टेप बाय स्टेप या लेवल पर्यंत आज पोहोचली आहे. तिचा गेम पण खूप चांगला डेव्हलप झालाय. पण खरंच अंकिताने खूप चांगल्या स्ट्रॅटेजीज पण बनवल्या होत्या. तिने खूप लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. तिने वर्षाताईंना तर खूप एक्सप्लेन करून सांगायची गोष्टी वगैरे. पण तरी सुद्धा वर्षाताई पण बदललेले आहेत. वर्षाताई बाहेरून डायरेक्टच म्हणतात की बी टीम मला बिलकुलच आवडत नाही, डीपी तर मला बिलकुलच आवडत नाही. अहो वर्षाताई, आतापर्यंत तुम्ही बाहेर निघेपर्यंत मेन जे टास्क होते ना त्यामध्ये बी टीमने तुम्हाला सांभाळून घेतलं होतं. आम्ही सगळ्या ऑडियन्सने पाहिलंय ते की तुम्हाला काही गोष्टी येत नव्हत्या. म्हणजे तुमची कॅप्टन्सी पण अंकितामुळे आणि सूरजमुळे तुम्हाला कॅप्टन्सी मिळालेली, ते पण वर्षाताई विसरल्यात. वर्षाताई भांगे येऊन हे बोलतायत आता की नाही बी टीमचं माझं कधीच पटलं नाही, डीपी खूप खराब आहे. आणि आता त्या घरात येऊन चांगले फळं कापून देताय निकीची सेवा करताय. यार किती निकीला घाबरणार ना ही लोक. आणि पुरुषोत्तम दादाबद्दल तर काही म्हणायलाच नको. ते एवढे मोठे महाराज आहेत, पण ते महाराज आहेत यार. ते येऊन या प्रेमी युवकांचे मन का जुळवतायत. म्हणजे त्यांनी अरबाजचा मेसेज निकी जवळ फॉरवर्ड केला की अरबाज जेवला नाहीये, अरबाज रडतोय वगैरे. खरंच ही रियालिटी आहे का? आणि तुम्ही त्यांना येऊन सांगायची काय गरज? तुम्हाला असं वाटतं का ते परत एकत्र यावेत? बरं तो त्यांचा प्रश्न राहिला, तुम्ही काय इन्क्लूड होताय? तुम्हाला चांगलं दिसायचंय घरामध्ये म्हणून तुम्ही असं काहीही कराल का? तुम्ही स्वतःच्या गेमकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. ते तर काही त्यांनी केलं नाही. पहिले ते निकीच्या अगेन्स्ट बोलले, आता ते परत निकीलाच सपोर्ट करताय. आणि राहिला विषय इरिनाचा, तर इरिनाचा गेम काय आपल्याला पहिल्यापासून दिसला नाही. इरिना कधी काही बोलताना दिसली नाही. पण कालच्या एपिसोड मध्ये इरिना मॅडम नुसत्या कलकल ते काय बोलत होती ना, मी तो ऐकण्याचा खूप प्रयत्न करत होते. म्हणजे असं मोबाईलचा कानाजवळ धरून प्रयत्न करत होते की काय ऐकतीये समजावं, पण काहीच समजत नव्हतं की ती काय बोलतीये. एवढा बदल झाला त्याच्यात की पहिले बोलत नव्हती, आता खूपच जास्त बोलायला लागलीये. आणि राहिला विषय गोट्या बुडारीचा, त्याच्याविषयी तर बोलायलाच नको बाबा. आता अरबाज आणि निकीचं बाळच झालंय. म्हणजे याचे मांडून त्याचे मांडून, त्याचे मांडून त्याचे मांडून, आणि निकी तर सारखे त्याला पप्पाच घेत असते. त्याच्याविषयी तर काही बोलायलाच नको. मला एक खूप फनी मुवमेंट वाटला. बेडवर अरबाज आणि निकी बसलेले होते आणि तो डायरेक्ट येऊ लागला. म्हणजे अरबाजने तो डायरेक्ट एंट्री कशी घेतली, ती पळत पळत आला, तिला हक केला, तिला घरात घेऊन गेला. बरं बेडरूम मध्ये घेऊन गेला. तिथे झालं काय, ते बोलत असताना त्याला सगळ्यांनी प्रायव्हसी दिली. बरं सगळे बाहेर होते. घनश्याम डायरेक्ट पळत आला तर अरबाजने हात केला. पण असा हात करून सुद्धा घनश्याम थांबला नाही. घनश्याम डायरेक्ट निकूताईला भेटायला आला. निकिताईला तो भेटला वगैरे. मग तू जा ना, आम्हाला आमचा थोडा वेळ हवाय. तरी पण तो काही जात नव्हता. पण फायनली तो तिथून त्याची हकालपट्टी केली निकूताईने आणि तो बाहेर येऊन बसला. बाहेर आल्यानंतर घनश्यामने चक्क डीपी दादाची माफी मागितली, पॅडी दादाची माफी मागितली. आणि अंकिता तर त्याला डायरेक्ट असं बोलली, बघितलेस ना एपिसोड, किती खोटा दिसलायस तू. त्यावर तो हो सॉरी वगैरे खूप बोलला. आणि नंतर राहिला विषय निखिलचा आणि योगिताचा. त्यांचा जास्त गेम आपल्याला दिसला नव्हता, पण खरंच योगिता खूप सेन्सिटिव्ह वाटली मला त्या विषयात की तिला खरंच गेमचं नॉलेज नव्हतं आणि तिला घरात राहायचं नव्हतं आणि त्यामुळे ती घराबाहेर गेली. ती योग्यच झालं. आणि राहिला विषय शेवटी द ग्रेट वाईल्ड कार्ड एंट्री संग्राम चौगुलेंचा. त्यांची एंट्री एवढ्या ग्रँड झाली होती, पण त्यांचा परफॉर्मन्स आणि त्यांची नाती यावर काही बोलायलाच नको. कारण त्यांना घरातल्या सगळ्यांनीच खूप इग्नोर केले. बिचारे इंजुअर होऊन बसलेत खरे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी ज्या कामासाठी घरात आलो होतो ना, म्हणजेच अरबाजला बाहेर काढण्यासाठी, ते मी पूर्ण केलेलं आहे म्हणून मी ओके. म्हणजे ते त्यांच्यातच खुश आहेत. बाकी महाराष्ट्र त्यांच्यावर नाराज असला तरी ते स्वतः खूप खुश आहेत. पण बिचारे लवकर बरे व्हावेत यासाठी यार आपण प्रे करू शकतो तेवढं आपण केलं पाहिजे. आणि थँक्यू गाईज, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि बिग बॉसच्या ओव्हरऑल एपिसोड मधला आज होणार आहे फायनल रिझल्ट. सो विनरचं नाव मला कमेंट मध्ये सांगा. मी पण तुम्हाला विनरचं नाव लवकरच सांगणार आहे. सो प्लीज त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. थँक्यू सो मच.